शिवाजी कोण होता? लेखक गोविंद पानसरे. आगळा राजा शिवाजी. तसे पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर बरेच लिखाण झाले आहे. कथा, कादंबऱ्या, नाटके, तमाशे, गाणी, पोवाडे, इतिहास, चरित्रे इत्यादी वाङ्मयाचे जेवढे म्हणून प्रकार आहेत, त्या सर्व वाङ्मय प्रकारात शिवाजी आणि शिवकाल हा विषय अनेक वेळा येऊन गेला आहे. चित्रपटही निघालेत, व्याख्यानेही खूप झालीत आणि होत आहेत. पण एवढे सारे होऊनही शिवकालाची, शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या कार्यास प्रेरणा ठरलेल्या कारणांची जी प्रतिमा सामान्य जनमानसात निर्माण झाली आहे, ती इतिहासाशी इमान असलेली प्रतिमा आहे असे म्हणवत नाही. लोकशाहीत राजाचे कौतुक. खरं म्हणजे सरंजामशाही आणि राजेशाही ही कालबाह्य झालेली समाजरचना आहे. शिवाजीचा काळ हा सरंजामशाहीचा काळ होता आणि शिवाजी हा सुद्धा एक सरंजामशाहीतलाच राजा होता. जगाने आणि आपल्या देशाने राजेशाही त्याज्य ठरवली. राजे रजवाडे नाहीसे व्हावेत म्हणून संघर्ष केले. राजे रजवाडे नाहीसे केले आणि हे सर्व बरोबरच केले. राजेशाही मोडून त्या जागी आपण लोकशाही आणली, हे सुद्धा बरोबरच केले. शिवाजीने स्थापन केलेल्या राज्याचे शिवाजीनंतर जे काही झाले त्यावरून सुद्धा राजेशाही ही स्वीकारण्याजोगी व चालू ठेवण्याजोगी समाजव्यवस्था नव्हती, हेच सिद्ध होते. प्रगत अशा ब्रिटिश भांडवलशाही साम्राज्यशाहीसमोर भारतातील सरंजामशाही टिकाव धरू शकली नाही. यावरून सुद्धा सरंजामशाही व राजेशाही टिकाऊ समाजव्यवस्था ठरते, हेच पुन्हा दिसते. पण मग या आधुनिक लोकशाहीत एका राजाचा उदो का व्हावा? त्या राजाच्या विचारात, व्यवहारात आणि चरित्र्यात असे काय आहे की त्यामुळे लोकशाहीत सुद्धा त्याचे स्मरण स्फूर्तिदायक ठरावे? तसे राजे खूप होऊन गेले, पण सर्व राजांची काही अशी आठवण केली जात नाही. त्या राजांच्या जयंत्या किंवा मयंत्या कुणी साजऱ्या करीत नाही. त्या राजांचे जे कुणी हयात वारस असतील ते कदाचित करीत असतील. क्वचित कुणाच्या बाबतीत त्या राजांच्या संस्थानात समाविष्ट असलेल्या प्रदेशातील काही लोक कुठे कुठे असे करीत असतील. परंतु शिवजयंती जितक्या विस्तृत प्रदेशात, जितक्या मोठ्या प्रमाणात आणि ज्या उत्साहाने, उमेदीने व स्फूर्तीने साजरी केली जाते, तसे इतर कुणाही राजाच्या बाबतीत घडत नाही. असे का व्हावे? इतर राजांपेक्षा या राज्यात काय वेगळेपण होते की ज्यामुळे असे घडत आले आहे? शिवकालीन आणि त्यांच्या आगेमागे होऊन गेलेल्या इतर राजांपेक्षा शिवाजी तसे काय वेगळेपण होते? हे वेगळेपण समजावून घेतलं तर शिवकालाचा व शिवचरित्राचा नीट उलगडा होईल. राज्य संस्थापक. पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी हा कुणी अगोदर तयार केलेल्या गादीवर वारसा हक्काने बसलेला आयतोबान होता. आयत्या पिठावर रेघोट्या उठविणे सोपे असते, त्यात फारसे कौतुकास्पद काही नसते. वारसा हक्काने राजे बनलेले अनेक होऊन गेले. शिवाजी वारसा हक्काने राजा बनला नव्हता. त्याने राज्य निर्माण केले. तो राज्य संस्थापक होता. राज्य निर्माण करणे सोपे नव्हते व नसते. शिवाजीने ते केले. इतरांनी स्थापलेल्या राज्यावर बसणे आणि स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण करणे यात खूप फरक आहे. शिवाजीने जेव्हा राज्य निर्माण केले तेव्हा तत्सम इतरांच्या मनात तसा विचारसुद्धा येत नव्हता. मग तसा व्यवहार होण्याची गोष्ट दूरच. या किंवा त्या शाहीची इमानी इतबारे चाकरी करावी, या किंवा त्या दरबाराची मर्जी राखावी, त्यासाठी लाचारी पत्करावी आणि कसे तरी करून इनाम मिळवावे, जहागिरी मिळवावी आणि त्यातच आयुष्याची इति कर्तव्यता मानावी, असे इतर करीत. त्या काळात शिवाजीने राज्यस्थापनेची मनीषा बाळगली, तसा विचार केला, त्याची नीट योजना आखली आणि तसा व्यवहार करून राज्य स्थापन केले. तथापि राज्य स्थापन करणारा शिवाजी हा काही एकमेव राजा नव्हता. काही थोडे इतरही होते. त्या थोड्या इतरांना सुद्धा जनमानसात शिवाजीला मिळाले तसे स्थान मिळाले नाही. आपले कार्य, आपले राज्य. शिवाजी महाराजांच्या कार्याचे आणि राज्याचे इतर राज्याच्या कार्याहून आणि राजांहून सर्वात ठळक वेगळेपण कोणते? शिवाजीचे कार्य आणि शिवाजीचे राज्य ह्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला, रयतेला आपले वाटत होते. हेच ते ठळक वेगळेपण आहे असे मला वाटते. खरे म्हणजे एखादे राज्य चांगले की वाईट हे ठरवण्याची सर्वोत्तम कसोटी कोणती? ज्या राज्यातील प्रजेला, सामान्य प्रजेला, बहुसंख्य प्रजेला, बहुजनाला हे राज्य आपले आहे असे वाटते, ते राज्य उत्तम समजावे. आपण सध्या लोकशाही राज्यात राहतो.
जगात अनेक देशात आपल्या देशातल्यासारखी लोकशाही आहे. या लोकशाहीला राज्यातील प्रजेला, बहुसंख्य सर्वसामान्य प्रजेला ही राज्ये आपली वाटतात का? आपल्या देशात जे काही चालले आहे ते आपल्यासाठी चालले आहे असे बहुसंख्य जनतेला वाटते का? मला वाटते याचे प्रामाणिक उत्तर नाही असे आहे. लोकांनी निवडून दिले असले तरी सध्याचे लोकशाही राज्य व त्या राज्यात जे कार्य चालू आहे ते प्रजेला आपले आहे, आपल्यासाठी चालले आहे असे वाटत नाही. शासन संस्थेची एक उत्तम व्याख्या आहे, जी लोकातून निर्माण होते पण वाढत्या गतीने लोकांपासून अलग पडते, ती शासन संस्था. सध्याचे लोकशाही राज्य लोकातून निर्माण झालेले आहे व लोकांपासून अलग पडते आहे, वाढत्या गतीने अलग पडते आहे. याचा अर्थ आजच्या तथाकथित लोकशाहीपेक्षा शिवकाळातील सरंजामशाही प्रगत होती असा नाही. शिवकाळ आणि आपण यात 350 वर्षांचे अंतर आहे. आता सरंजामशाही तर उपयोगाची नाहीच, पण सध्या ती व जशी लोकशाही आहे ती सुद्धा सामान्य जनांच्या दृष्टीने उपयोगाची राहिलेली नाही असा याचा अर्थ आहे. आत्माहुतीच्या प्रेरणा. शिवाजीचे कार्य हे आपले कार्य आहे असे त्या काळातील रयतेला वाटत होते. याची अनेक उदाहरणे आहेत. प्रचंड फौजफाट्यासह सिद्दी जोहर आणि फाजल खान पन्हाळगडाला वेढा देऊन बसले होते. महिने उलटले तरी वेढ्यात ढील पडली नव्हती. नेताजी पालकराने सिद्दी हिलालच्या साहाय्याने वेढ्यावर केलेला हल्ला नाकामयाब झाला होता. शिवाजीच्या सेनापतीला हार पत्करून पळून जावे लागले होते. स्वतःच्या मुलाला वाचवायला गेलेला इमानी सिद्दी हिलाल शत्रूच्या हाती सापडला होता. वेढ्यात अडकून पडलेल्या शिवाजीराजांना सुटकेचा मार्ग सापडत नव्हता. अशा वेळी वेढ्यातील पातळ जागा शोधून गुपचूपपणे विशाळगडावर पळून जाण्याचा बेत रचला गेला. या बेताचा एक भाग म्हणून एक खोटा शिवाजी तयार करण्यात आला. पालखीत बसलेला शिवाजी शत्रूच्या हातात सापडला. ओळख पटेपर्यंत सिद्दी जोहर आणि त्याचे साथीदार गाफील राहिले आणि राजांना दूर जायला उसंत मिळाली. खोटा शिवाजी बनला होता एक सामान्य गरीब मनुष्य, शिवानावी. या शिवानाव्याला हे ठाऊक होते की आपण स्वतःला पकडून घ्यायचे आहे, तसे आपण पकडले जाणार व पकडले गेलो की आपला खात्मा होणार. पण तरी तो तयार झाला, सापडला गेला आणि शत्रूच्या तलवारीने हसत हसत खतमही झाला. जाणून बुजून मृत्यूला कवटाळायला गेलेला शिवानावी कुण्या जहागिरीच्या लोभाने गेला नव्हता. आपण मेलो तरी चालेल, पण शिवाजीराजाला जगला पाहिजे अशी त्याची जिद्दीची व ठाम भूमिका होती. कारण शिवाजी करतो ते आपले स्वतःचे कार्य आहे, साऱ्या रयतेसाठी तो करते आहे अशी शिवानाव्याची खात्री होती. अशी खात्री असणारा शिवानावी एकटाच नव्हता. पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराज निसटले. सिद्दी जोहर सावध झाला आणि वेगाने पाठलाग सुरू झाला. विशाळगडावर पोचण्यापूर्वी तो त्यांना गाठता तर खैर नव्हते, पण वाटेत घोडखिंड होती आणि ती खिंड अडवून मुठभर मावळ्यांसह बाजीप्रभू देशपांडे खडा ठाकला होता. महाराजांना विशाळगड गाठायला उसंत मिळावी म्हणून खिंडीत जान कुर्बान करायला तो आणि त्याचे सवंगडी तयार होते. शेवटी तसेच झाले. बाजीप्रभू पडला, अनेक मावळे कापले गेले. त्यांची नावेसुद्धा इतिहासाला माहीत नाहीत. बाजीप्रभू आणि ते बेनाम मुठभर मावळे का लढले? पुन्हा तीच भावना, आपण मेलो तरी चालेल, पण जे कार्य आरंभले होते ते पूर्ण करायला शिवाजी जगायला हवा. ते कार्य पूर्ण व्हायला हवे. ज्याच्यासाठी हसत हसत मरण पत्करावे असे ते कार्य होते, अशीच त्यांची भावना होती. अशी अनेक उदाहरणे इतिहासाने नमूद करून ठेवली आहेत. शहेनशाह औरंगजेबाचा इमानी सरदार मिर्झा राजे जयसिंग याच्यासमोर महाराजांना हार पत्करावी लागली. नामुष्कीचा तह स्वीकारून आग्र्यास जावे लागले. आग्र्याच्या कैदेतून सुटकेचा मार्ग गवसेना. पुन्हा शकल लढवली गेली आणि महाराज पसार झाले. पसार होताना बिछाण्यावर एकजण शिवाजीचे सोंग घेऊन झोपला होता आणि एकजण त्यांचे पाय चेपत होता. पसार व्हायला संधी मिळावी, डाव उघडकीस यायला उशीर व्हावा आणि मिळेल तेवढ्या वेळेत राजांना दूर निघून जावे म्हणून ही रचना केली होती. मृत्यूला सामोरे जायला मागे राहिले होते ते होते मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद. लवकर असो अगर उशिरा असो, डाव उघडकीस येणार, आपण पकडले जाणार आणि बेमौत मारले जाणार याची मदारी मेहतरला आणि हिरोजी फर्जंदला जाण नव्हती. मृत्यूला कवटाळून आत्माहुती द्यायला ते दोघे का तयार झाले? पुन्हा तेच उत्तर, शिवाजीने आरंभलेले कार्य मोलाचे आहे, ते पूर्ण व्हायला हवे, टिकायला हवे, आपण मेलो तरी चालेल, हीच ती भावना.
आपण मेलो तरी चालेल, पण शिवाजी जगला पाहिजे असे वाटायला लागावे अशी किमया शिवाजीराजे करू शकले. इतर राजांना ते शक्य नव्हते. इतर राजांसाठीही लढणारे होते, नाही असे नाही. अशा लढाईत अनेक मृत्युमुखी पडले, पण त्यांचे लढणे ही मर्दुमकी गाजवून जहागिरी आणि इनाम मिळवण्यासाठी होते. ते मेले ते जहागिरीसाठी आणि इनामासाठी, उदात्त कार्यासाठी नव्हे. शिवकार्यात लढवय्ये सैनिक तर सहभागी होतेच, परंतु सर्वसामान्य रयतसुद्धा आपल्या परीने सहभागी होते आणि हे फार महत्त्वाचे होते. राजाच्या कार्यात जेव्हा रयत मनापासून सहभागी असते तेव्हा ते कार्य यशस्वी होते. खरे म्हणजे ते कार्य राजाचे नसते, तर सर्व रयतेचे असते आणि म्हणूनच यशस्वी होते. रयतेच्या स्वराज्य कार्यातील सहभागाचे ऐतिहासिक सत्य एका प्रतिभावान कवीने सोप्या आणि रोखठोक भाषेत कविता करून नोंदवून ठेवले आहे. कवितेचे ध्रुपद आहे, खबरदार जर टाच मारुने जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. कवी वर्णन करतो एका छोट्या प्रसंगाचे. धामधुमीचा काळ आहे. सैनिक शिपाई तर सोडाच, पण शेतात नांगरणारा साधा शेतकरीसुद्धा सावध आहे. कुणाचे सैनिक कुठे जातात इकडे त्यांचे लक्ष आहे. स्वराज्य कार्यात दगाफटका करणारा कुणी आढळला तर त्याला हटकला पाहिजे अशी सगळीकडे भावना आहे. बांधावरून 4 घोडेस्वार जाऊ पाहत आहेत. शेतकऱ्याचा 10-12 वर्षाचा कोवळा पोरगा धिटाईने त्यांना अडवतो आणि सांगतो, खबरदार, पुढे जाल तर चिंधड्या उडवेन. तुम्ही कोण आहात, कुठे चाललात, वगैरे वगैरे. हा चिमुरडा पोरगा शस्त्रसज्ज घोडेस्वारांना दम देतो, भीत नाही. त्याला वाटते आपण सुद्धा हे केले पाहिजे, हे आपले कार्य आहे. शिवाजीराजा काहीतरी चांगले करतोय, आपण त्यात भाग घ्यायला पाहिजे. पुढे कवी सांगतो, हा चिमुरडा पोरगा ज्या घोडेस्वाराला दम देत होता तो स्वतः शिवाजीराजाच होता. त्या पोराने शिवाजी पाहिलाच नव्हता. ओळख देख काही नाही, देणे घेणे काही नाही, पण तो शिवाजीच्या कामात मदत करू पाहतो, त्यासाठी धोकापत करतो. शिवकाळामध्ये शिवाजीच्या सर्व सहकार्यात, सर्व सैनिकात आणि सर्व रयतेत ही भावना शिवाजी तयार करू शकला. यातच त्याचे वेगळेपण सामावलेले आहे. असामान्य पराक्रम होतात ते असामान्य कार्याच्या सिद्धीसाठी केलेल्या लढायातच होतात. इस्टेटीच्या लोभाने जे लढतात आणि मरतात त्यांची नोंद ठेवावी असे इतिहासाला वाटत नाही. लढाईच्या धुमश्चक्रीत अनेकदा छोटी मोठी माणसे भीमपराक्रम गाजवतात. युद्धाच्या धुंदीत मरणही पत्करतात. जहागिरी मिळवण्यासाठी किंवा मिळवलेल्या टिकविण्यासाठी पराक्रमसुद्धा केले गेले आहेत. पण प्रलोभनाविना जाणून बुजून मृत्यूला कवटाळणाऱ्या पराक्रमाची जातच वेगळी असते. शिवाजीचे सहकारी व त्यांची रयत शिवाजीच्या कार्यात सर्वस्वाचा त्याग करीत सहभागी होते. ही गोष्ट निर्विवाद आहे. शिवाजीच्या काळातील त्याच्या रयतेला शिवाजीचे कार्य व शिवाजीचे राज्य हे आपले राज्य आहे असे वाटत होते. याबाबत शंका घ्यायला जागा नाही. पण असे का होते? शिवाजीने असे काय केले होते की रयतेला त्याने आरंभलेले कार्य आपले वाटावे? इतर समकालीन किंवा मागे पुढे झालेल्या राज्यांना जी रयतेची निष्ठा मिळाली नव्हती ती शिवाजीराजांना का मिळाली, असा खरा प्रश्न आहे. इतर राजे रयतेशी वागत ती रीत आणि शिवाजी महाराज रयतेशी वागत ती रीत, यात जो फरक होता त्या फरकात या प्रश्नांचे उत्तर आहे. जहागिरी, इमानदारी, वतनदारी व गावगाडा. त्या काळी सर्वसामान्य जनता राजा कोण आहे, कोण आला, कोण गेला यासंबंधी फारशी फिकीर करीत नसे. कोणीही राजा आला किंवा गेला, कुणाचेही राज्य आले तरी सामान्य रयतेच्या जीवनात फरक पडत नव्हता. गावे जवळजवळ स्वयंपूर्ण होती. गावगाड्याची स्वयंपूर्ण यंत्रणा होती. पाटील होता, कुलकर्णी होता, बारा बलुती होती. ते गाव चालवित होते, गावगाडा हाकीत होते. राज्य बदलली तरी या गावगाड्यात फरक पडत नव्हता. वतनदार होते, ते भरमसाठ वसुली करत होते, रयतेवर अन्याय करीत होते. त्यांच्या विरुद्ध दाद मिळत नव्हती आणि मिळत नव्हती म्हणून कोणी मागतही नव्हते. राज्य बदलले तरी कुलकर्णी, पाटील, वतनदार, देशमुख, जहागीरदार तेच असत. हे सर्वजण पटापटा निष्ठा बदलीत. ज्याचा जय झाला असेल, ज्याचं राज्य असेल त्याला निष्ठा अर्पण करीत असत. स्वतःची वतने शाबूत राखीत, रयतेला छळीत, वसुली करीत आणि राजाला हिस्सा नेऊन देत. जोवर छळ चालू होता तोवर रयतेला आपल्याकडून वसूल केलेला पैसा व माल वतनदार कोणत्या राजाला नेऊन देतात व किती देतात याच्याशी कर्तव्य नव्हते. सर्वच राजे लुटारू किंवा लुटारूंचे म्होरके अशी रयतेची रास्त समजूत होती, म्हणून ते राजात फरक करीत नसत. यासंबंधी इतिहासाचार्य राजवाडे यांनी महिकावतीची बखर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की
गेल्या 3000 वर्षात हिंदुस्थानात जी देशी आणि परदेशी सरकारी होऊन गेली ती सर्व एका प्रकारच्या पोटभरू चोरांची झाली व सरकार म्हणजे उपटसोंग चोरांची टोळी आहे अशी हिंदू गावकऱ्यांची अंतस्थ प्रामाणिक समजूत आहे. ज्यांची सतत चोरी होत असे त्याचा चोर कोण आहे, त्याची जात काय आहे, याच्याशी संबंधच काय, म्हणून राजा कोण आला किंवा गेला याच्याशी रयतेला कर्तव्य नव्हते. दूर ब्रिटनमध्ये जगाच्या इतिहासाचा अभ्यास करीत असलेल्या मार्क्सने सुद्धा अपुरी साधने असताना असाच निष्कर्ष काढला होता. मार्क्सने त्याचा थोर सहकारी एंगल्स याला 14 जून 1853 रोजी एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात भारतातील त्या काळच्या लढाया, खेडी व बदलणारे राजे यासंबंधी मार्क्स लिहितो. जरी काही वेळेला खेड्यांनाच युद्ध, दुष्काळ, साथी यांनी धोका पोचला तरी तेच नाव, त्याच सरहद्दी, तेच हितसंबंध, तीच कुटुंबेसुद्धा शतकानुशतके सातत्य टिकून आहेत. राज्ये मोडणे अगर दुभंगणे याची झळ हे रहिवाशी स्वतःला कधीही लावून घेत नाहीत. जोपर्यंत खेडे अखंड राहते तोवर ते राज्य कुठल्या सत्तेकडे गेले किंवा कुठल्या सार्वभौमत्वाखाली ते येते याची फिकीर ते करीत नाहीत. त्यांची अंतर्गत व्यवस्था बदलत नाही. राजाच्या अंतर्गत व्यवस्थेत राजाचा संबंध नव्हता, राजाचा आणि रयतेचा संबंध नव्हता. राजाच्या धर्मामुळे रयतेच्या जीवनात फरक पडत नव्हता. राज्य बदलले तरी जुनीच राज्ययंत्रणा ते राज्य राबवित होते व प्रजेला नागवित होते. वतनदाराने रयतेला छळले, लुटले, नागवले तरी राजाला पर्वा नव्हती. जोवर त्याचा वसूल वतनदार आणून देत होते तोवर ते रयतेशी कसा व्यवहार करतात याच्याशी राजाला कर्तव्य नव्हते. शिवाजीचे कार्य सुरू झाले. शिवाजीचे राज्य आले आणि एकदम बदल झाला. राजा आणि रयत यांचा संबंध आला. राजा रयतेला दिसू लागला, भेटू लागला, त्यांची विचारपूस करू लागला. त्यांचा छळ होऊ नये म्हणून दक्ष राहू लागला. त्यांना मदत व्हावी म्हणून राज्य चालवू लागले. शिवाजी जहागीरदार, देशमुख, वतनदार, पाटील, कुलकर्णी यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घालू लागला. वतनदार हे मालक नाहीत तर ते राज्याचे नोकर आहेत असे तो सांगू लागला व त्याप्रमाणे रयतेला अनुभव येऊ लागला. वतनदारांच्या व्यवहारावर राजाचे नियंत्रण आले. त्यांनी कसे वागावे व कसे वागू नये याचे नियम झाले. वतनदार राजाच्या नियमाविरुद्ध वागू लागले, रयतेला छळू लागले व अत्याचार करू लागले तर त्यांच्याविरुद्ध रयतेला दाद मागण्याचे धाडस आले. कारण रयतेने केलेल्या तक्रारींची चौकशी होऊन प्रसंगी मुजोर वतनदारांना जरब बसेल अशी कठोर शिक्षा होऊ लागली. शिवाजीच्या रयतेला हे सारेच नवे होते. कुठे घडत नव्हते असे होते. त्यांना फरक जाणवत होता आणि राजाकडे व राज्याच्या कार्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलत होता. राजा व राज्यकार्य त्यांना आपले वाटू लागले होते. प्रकरण 2. रयतेची कणव असलेला राजा. पुणे परगणा ही शिवाजीचे वडील शहाजी यांची जहागीरदारी होती. अगदी लहान वयात दादोजी कोंडदेव यांच्या मदतीने शिवाजीने या परगण्याची व्यवस्था पाहावी अशी व्यवस्था केली गेली होती. हा परगणा मोगल व आदिलशाही यांच्या सरहद्दीवरील प्रदेश होता. या प्रदेशात वारंवार एकमेकांच्या स्वाऱ्या होत, आक्रमणे होत, शहरे व गावे भस्मसात होत, वस्त्या उजाड होत. सभासद बखर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बखरीत याचे वर्णन आहे. वस्त्या उजाड होऊन जंगले माजली होती. त्यातून कोल्हे, लांडगे व इतर रानटी श्वापदे माजली होती. शेतीच्या व शेतकऱ्यांच्या अशा अवस्थेत शिवाजी व दादाजी कोंडदेव या मुलखाची व्यवस्था पाहू लागले. उद्ध्वस्त झालेली गावे शिवाजीने कौलनामे घेऊन पुन्हा वसवली. नव्याने जमीन कसायला येणाऱ्यांना बी बियाणे देऊन व औत फाट्यास मदत करून शेती कसायला प्रोत्साहन दिले. नवीन लागवडीस आणलेल्या जमिनींना सुरुवातीचे 4-5 वर्षे महसूलसुद्धा कमी ठेवला. मन मानेल तसा वसूल करण्याच्या शिरस्ता मोडून काढला. जमीन मोजून घेतल्या. मोजलेल्या जमिनीचा महसूल निश्चित केला. ठरलेला महसूलच वसूल करण्याचा दंडक घालून दिला व तो अंमलात आणला. दुष्काळात महसूल माफ केला. पिकलेच नाही तर शेतकरी देणार कुठून हे समजून घेऊन शिवाजी राजा वागला. उलट दुष्काळात शेतकऱ्याला मदत केली जाई. वतनदारांच्या व्यवहाराचे हे वर्णन पहा. अशी पुरातन वहिवाट होती की महालगे, महालकी व गाव गण्णा देशमुख, देशपांडे, देसाई, पाटील, कुलकर्णी, खोत, मिरासदार, जमीनदार वगैरे असत. त्यांच्या ताब्यात महाल व गाव असून रयतेकडून जमिनीचा वसूल त्यांनी करावा असे असे. सरकारी अधिकारी रयतेकडून प्रत्यक्ष वसूल घेत नसत. त्याची सर्व जबाबदारी देशमुख वगैरे जमीनदारांकडे असे. त्यामुळे सर्व रयत या मिरासदारांच्या ताब्यात असे. त्यांना वाटेल तसा ते रयतेंकडून वसूल चोपून घेत असत. एखाद्या गावचे सरकारी देणे 200 किंवा 300 रुपये असेल तर हे मिरासदार त्या गावाच्या रयतेकडून 2000 किंवा 3000 रुपये वसूल उकळीत असत.
अशा तऱ्हेने आपला तळीराम गार करण्यासाठी रयतेस नाहक त्रास देत व सरकारासे फसवीत. ते आपल्या वस्तीच्या गावात हुडे, वाडे, कोट वगैरे बांधून शिपाई, प्यादे व बंदूक, तलवारी बाळगून बळावत असत. त्यांचा हा बेकायदेशीर कारभार सरकारी अधिकाऱ्यांच्या कानी गेला म्हणजे ते त्यांच्याकडे सरकारी देणे अधिक मागत. परंतु त्यास कित्येक देशमुख वगैरे प्रबळ जमीनदार दाद देत नसत. प्रसंग पडल्यास त्यांच्याशी भांडावयासही तयार होत. अशा व्यवस्थेमुळे जिकडे तिकडे पोंडपाळेगारांचा सुळसुळाट झाला होता. अशा अवस्थेतील शेती वसुलावर शिवाजीने नियंत्रण आणले. आता हे वर्णन पहा. स्वराज्यातील एकंदर जमिनीची मोजणी करून ती लागवड करणाऱ्यांच्या नावे लावून तिची नोंद महालकऱ्याच्या दप्तरी असे. जमीन मापण्यासाठी काठी केली असे. ती 5 हात 5 मुठी लांब असे. एका हाताची लांबी 14 तसू असून काठीची लांबी 82 तसू असे. 20 काठ्यांचा 1 बिघा व 120 बिघ्यांचा 1 चावर असे मोजणीचे प्रमाण धरले असे. प्रत्येक बिघ्यास किती पीक व्हावे हे उभ्या पिकाची पाहणी करून ठरवित. ह्या उत्पन्नाच्या 5 तक्षिमा करून 3 तक्षिमा लागवड करणाऱ्या शेतकऱ्याने भोगाव्या व 2 तक्षिमा सरकारला द्याव्या असा करार असे. हे सरकार देणे शेतकऱ्याने धान्याच्या किंवा नगदीच्या रूपाने द्यावे असे असे. अवर्षणादी संकटसमयी शेतकऱ्यांना सढळ हाताने तगाई देत. ही तगाईची रक्कम त्यांनी 4 व 5 वर्षाच्या हप्त्यांनी फेडावी असे असे. लागवडीस न आलेल्या जमिनी नव्या रयतेस द्यावयाच्या झाल्या म्हणजे तिच्यापाशी गुरेढोरे नसल्यास तिला ती सरकारातून द्यावी. तिला बिजास दाणा द्यावा व पीक होईपर्यंत निर्वाहासाठी धान्य व पैका द्यावा. 2-4 वर्षांनी हा ऐवज उजवून घ्यावा. ह्याप्रमाणे रयतेस कौल देऊन जमिनी इस्ताव्याने दिल्या व बहुतेक सुपीक जमिनी लागवडीसाठी आणली. उत्पन्नाचा अजमास पाहून रयतेवर कर बसवावा. जुलूम असा कोणावर करू नये अशी अधिकाऱ्यास सक्त ताकीद असे. वतनदार व जमीनदारांची अवस्था महाराजांनी पार मोडून टाकली. रयतेकडून वसुलीची कामगिरी करण्यासाठी सर्वत्र अधिकारी नेमून दिले. पूर्वीच्या जमीनदारांनी व मिराजदारांनी रयतेला कोणत्याही बाबतीत काडी इतका त्रास देऊ नये. त्यास पूर्वीच्या अंमलात जितके मिळत असत त्याचे योग्य प्रमाण ठरवून त्यास ते सरकारी कामगाराकडून प्रतिवर्षी मिळत जावे. त्यांनी ते प्रत्यक्ष रयतेकडून वसूल करू नये असे ठरविले. हा जो सरकारी उत्पन्नाचा ठरीव अंश त्यांनी कोणतीही जोखीमशिरी न बसता मिळत असे त्यास सरकारातून प्रतिवर्षी मंजुरी मिळावी लागे. त्यामुळे त्यांच्या वर्तनावर पुरा दाब बसून रयत त्यांच्या कचाट्यातून साफ सुटली. सुखी स्वतंत्र झाली. रयतेस गुलाम करणाऱ्या ह्या देशमुख देशपांडे वगैरे ग्रामाधिकाऱ्यांचे वाडे हुडे कोट पाडून महाराजांनी जमीनदोस्त केले. त्यांनी इतःपार असलेले धंदे करू नयेत. इतर रयतेसारखी साधी घरे बांधून राहावे असा हुकूम सोडला. शेतकऱ्यांची आणि त्यांच्या शेतीची अशी काळजी वाहणाऱ्या राजासंबंधी रयतेला मग प्रेम का नाही वाटणार? शिवाजीचे कार्य टिकले पाहिजे व वाढले पाहिजे असे का नाही वाटणार? अशा शेतकरी रयतेचा कोवळा पोरगा मग खबरदार जर वगैरे का नाही म्हणणार? रयत राजाशी कशी वागते हे राजा रयतेशी कसा वागतो यावरून ठरते. राजा रयतेची एकपट काळजी करू लागला तर रयत राजाची 10पट काळजी करते. राज्य ही आपली खाजगी मिळकत नसून जनतेची अमानत आहे असे राज्यकर्ते वागू लागले तर जनता राज्य आपले आहे असे मानते आणि याच्या उलट जनता बिनता कुछ नाही, राज्य ही आमची बापजाद्यांची मिळालेली खाजगी दौलत आहे अशा भावनेने राज्यकर्ते वागू लागले म्हणजे जनता अशा राजकर्त्यांना उलथून टाकते असा जगाचा इतिहास आहे. शिवाजी व स्त्रियांची अब्रू. शिवचरित्रातील काही बाबी अगदी निर्विवाद आहेत. कुणाच्या मनात त्यासंबंधी शंका नाही. परंतु या बाबींचे महत्त्व सर्वांनीच नीट ध्यानात घेतले आहे असे म्हणवत नाही. स्त्रियांच्या अब्रूसंबंधीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन ही अशीच एक बाब आहे. शिवाजी महाराजांच्या काळी आणि सरंजामदारीच्या एकूणच काळात स्त्रियांच्या अब्रूला विशेषतः गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती. राजे रजवाडे व राजपुत्र तर सोडाच, पण सरदार, वतनदार, जमीनदार, देशमुख, पाटील यांच्या दृष्टीने गोरगरिबांच्या लेकी सुना म्हणजे त्यांना हव्या त्यावेळी उपभोगण्याच्या वस्तू होत्या. दिवसा ढवळ्या त्यांची अब्रू लुटली जात होती आणि त्याविरुद्ध कुणाकडे दाद मागता येत नव्हती. ज्याच्याकडे दाद मागायची तेच अब्रू लुटत होते. अब्रू लुटणाऱ्यांना मान मरातब आणि पदव्या देत होते. अशा काळात शिवाजीचा या संबंधीचा दृष्टिकोन मूलतःच वेगळा होता. रांझ्याच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे. गावच्या वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या तरण्या ताठ्या पोरीला दिवसा ढवळ्या सर्वांसमक्ष उचलून नेली आणि भोगली.
माती झालेल्या जिन्यापेक्षा मरणे बरे म्हणून पोरीने जीव दिला. सारा गाव हळहळला, पण मुकाच राहिला. शिवाजीच्या कानी ही गोष्ट आली. पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्याला आणले गेले आणि हातपाय तोडायची शिक्षा झाली. नुसती झाली नाही तर अंमलात आली आणि साऱ्या मावळ खोऱ्यात आश्चर्य पसरले. गरीब रयतेच्या पोरीची अब्रू घेतली म्हणून वतनदार पाटलाला जबर शिक्षा झाल्याचे पाहून रयत शिवाजीवर फिदा झाली आणि रयतेच्या अब्रू रक्षणासाठी शिवाजी कार्य करीत असेल तर त्या कार्यासाठी मरायला तयार झाले. ज्यांच्या पाठबळावर राज्य करायचे अशा वतनदारांची सुद्धा गय न करायला न्यायावरची एक जबर निष्ठा लागते. शिवाजीपाशी ती होती म्हणून रयत शिवकार्यात सहभागी होते. आजही गोरगरीब रयतेच्या लेकीसुनांवर खेडोपाडी आणि शहरात सुद्धा अत्याचार आणि बलात्कार होतात. पण शिवाजीचा वारसा सांगणारे आणि उठल्या सुटल्या शिवाजीच्या नावाचा जयघोष करणारे आज काय करतात? अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होतात का? हातपाय तोडायचे सोडा, कोर्टात केस तरी होते का? की अत्याचार करणारा जितका मोठा वतनदार, जितका मोठा मालदार, तितक्या लवकर त्याची सुटका होते? का अटकच होत नाही? लोकशाहीत सुद्धा शिवाजी आठवतो तो यामुळे, आठवावा तो यासाठी. स्वतःच्या नातेवाईकांनाच आणि अधिकाऱ्यांच्या पापांवर पांघरून घालून पुन्हा वर कुणी शिवाजीचे नाव घ्यायला लागला तर त्याच शिवाजीची आठवण करून त्याला जाब विचारायला पाहिजे. शिवाजी आठवावा तो यासाठी. रांझ्याच्या पाटलाची हकीकत हा अपवाद नाही, अशा इतरही कथा आहेत. 1678मध्ये सकुजी गायकवाड नावाच्या सेनापतीने बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला. या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती. तिचे नाव सावित्रीबाई देसाई. या बहादूर स्त्रीने 27 दिवस किल्ला लढवला, पण सकुजीने शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादात सूड भावनेने सावित्रीबाईवर बलात्कार केला. ही बातमी ऐकून शिवाजी संतापला. त्याने सकुजी गायकवाडचे डोळे काढावयास लावले व त्यास जन्मभर तुरुंगात डांबले. आपल्या विजयी सेनापतीने शत्रू असलेल्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून गय केली नाही, कारण शिवाजीची भूमिका होती स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे, मग ती कुणीही असो. कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारात हजर केल्यानंतर तिच्यासंबंधी गैरउद्गार न काढता व गैरव्यवहार न करता तिची चोळी बांगडी करून पाठवणी करण्याची कथा तर अनेक काव्यांचा विषय झाली आहे. मुसलमान शत्रूची तरणी ताठी आणि देखणी सून पाहून आईची आठवण व्हावी आणि आपली ही आई इतकी सुंदर असती तर काय झाले असते असे उद्गार निघावेत यासाठी चारित्र्य संपन्नता आणि सौंदर्यासंबंधीचा निरोगी दृष्टिकोन असावा लागतो. आजच्या भडभंज्या तथाकथित शिवभक्त वतनदारांसमोर आणि राजासमोर अशी कोणी सुंदर स्त्री आली असती तर त्यांनी काय उद्गार काढले असते आणि काय केले असते याची कल्पना करू पहा, म्हणजे खरा शिवाजी आणि खोटे शिवभक्त यांच्यातला फरक उमगेल. लढाईत किंवा लूट करताना मुसलमान किंवा हिंदू कोणत्याही धर्माच्या स्त्रिया हाती आल्या तर त्यांना तोशीस लागता कामा नये व त्रास होता कामा नये अशा सक्त आज्ञा शिवाजी महाराजांनी दिलेल्या आहेत. त्यांचा अंमल करून घेतला आहे. त्या काळात हिंदू व मुसलमान राजेरजवाडे इमानदार यांच्या लढाईस जाताना जनानखाने, बटकिनी, कुणबिनी व कलावंतीनी बरोबर नेण्याचा रिवाज होता. परमुलखातल्या स्त्रियांना बटकिनी बनवण्याचा आणि भ्रष्ट करण्याचा परिपाठ होता. त्या काळी शिवाजी महाराजांनी सक्त हुकूम दिला होता की मोहिमेस जाताना कोणीही बटकिनी, कुणबिनी अगर कलावंतिणीस बरोबर घेऊ नये. कुणाही स्त्रीस बटकीन बनवता कामा नये. 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतातील पुरोगामी न्यायी महाराष्ट्र राज्यात आजही स्त्रियांवर बलात्कार होतात आणि बलात्काराकडे दुर्लक्ष करणारे इतकेच नव्हे तर बलात्कार करणाऱ्यास पाठीशी घालणारे शिवाजीच्या नावाने जय जयकार करतात आणि आपण शिवाजीचे वारसदार आहोत म्हणून सांगत फिरतात. समजा शिवाजी आज आला तर या शिवभक्तांचे काय करेल? शिवाजी व राज्यकारभाराची भाषा. भारतात भाषिक राज्य होऊन बरीच वर्ष होऊन गेली. महाराष्ट्र हा एक भाषिक प्रांत होऊनही 50हून जास्त वर्षे झाले. पण अजूनही महाराष्ट्रातला राज्यकारभार इंग्रजीतच चालतो. ज्यासाठी एक भाषिक राज्य केले तो हेतू कधी साध्य होणार आहे कुणास ठाऊक. परकीय इंग्रज साहेबाला 150 वर्ष लढून समुद्रापार घालवला, पण साहेबांची भाषा जी बोकांडी बसली ती काही दूर केली नाही. अजूनही ऐतदेशीय साहेब इंग्रजीतच बोलतात. चांगले इंग्रजी बोलणे प्रतिष्ठेचे समजतात आणि ज्याला इंग्रजी येत नाही वा चांगले येत नाही त्याला गावंढळ समजतात. शिवकालीन राज्यकारभाराची भाषा मुख्यत्वे फारसी होती. ही किंवा ती भाषा चांगली किंवा वाईट नसते,
पण लोकांना फारसे समजत नव्हते. साहजिकच न समजणाऱ्या भाषेतील राज्यकारभार रयतेला आपलासा वाटत नव्हता. काय चालते कळत नव्हते. शिवाजीने विचारपूर्वक राज्यभाषा कोश करायचे काम सुरू केले. मराठीत कारभार सुरू केला. तो लोकांना आपला वाटू लागला. शिवाजीचे राज्य लोकांना आपले राज्य वाटू लागले. शिवाजी आणि रयत. रयतेचा, सामान्य गोरगरीब जनतेच्या, लेकीसुनांच्या अब्रूसंबंधीचा शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन जसा त्या काळातील इतरांपेक्षा वेगळा होता, तसाच रयतेच्या संपत्तीसंबंधीचा दृष्टिकोनही खूप वेगळा होता. रयतेची संपत्ती म्हणजे कुणाही दांडगेश्वराने लुटायची वस्तू अशी त्या काळी रीत होती. त्या काळी सारख्या लढाया होत. पायदळ व घोडदळ हे सैन्य सारखे एका ठिकाणाहून दुसरीकडे मोहिमेसाठी फिरत असत. हे सैन्य गावाहून जाऊ लागले की मुक्कामास राहिले तर रयतेच्या संपत्तीचे काय होईल? उभ्या पिकातून घोडदळ सुसाट जाई. वर्षभर राबून निढळाच्या घामाने पुसलेले आणि हातातोंडाला आलेले तयार पीक बघता बघता भुईसपाट होई. ज्याच्या राज्यात राहतो त्याच राजाचे सैन्य असे करीत असे. मग तक्रार कुणाकडे करणार? अंदाज कोण घेणार? स्वतःच्या नशिबाला दोष देत घरातल्या घरात रडत कुढत बसण्याखेरीज दुसरे काही करायला वाव नसे. असे बेगुमान वागण्याची सैन्याला मुभा होती. त्या काळात शिवाजीने सैन्याला आदेश दिले आहेत की कोणत्याही मोहिमेवर कोणत्याही सैन्याच्या तुकडीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून जाता कामा नये. पिकाची नासाडी होता कामा नये. कल्पना करून पहा, उभ्या पिकातून बेदरकारपणे दौडत जाणारे व उभे पीक मातीमोल करणारे सैन्य वर्षानुवर्ष पाहण्याचा प्रसंग ज्यांच्यावर येत असेल, त्यांना जर पिकातून न घुसता रस्त्याने जाणारे आणि पिकाचे जराही नुकसान होऊ नये अशी दक्षता घेणारे शिवाजीचे सैन्य पाहायला मिळाले तर त्यांना काय वाटेल? रयतेच्या पिकांची काळजी करणारा राजा, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागणारे सैन्य आणि हे सर्वजण करीत असलेले कार्य या संबंधी रयतेला काय वाटले असेल? हा राजा, हे सैन्य आणि हे कार्य आपले आहे असे रयतेला का वाटणार नाही? इतरांकडून त्या काळी नुसती पिकांची नासधूसच होत नसे तर बळजबरी होत असे. सैन्याचा आणि सरदारांचा गावी मुक्काम पडला तर काय होईल? सैन्यातील घोड्यांची दाना वैरण गावातल्या रयतेकडून घेतली जाई. सैन्याची सरबराई गावालाच करावी लागे आणि मग गावचा वतनदार, पाटील किंवा कुलकर्णी गावातील ज्यांच्याकडे जे असेल ते काढून घेऊन मुक्कामास आलेल्यांची बडदास्त ठेवी. सैन्य आणि सरदार असे वागायला ज्या काळात चटावले होते, दैवावर भरोसा ठेवून अशा आपत्ती सहन करायची सवय ज्या काळी रयतेला झाली होती, त्या काळी हा एक सत्पुरुष येतो आणि सक्त आज्ञा करतो की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. सैन्यातील घोड्यांना दाना वैरण लागली तर रोख रक्कम देऊन खरेदी झाली पाहिजे. सैन्याचा रयतेला त्रास होता कामा नये. आणि नुसत्या आज्ञा देत नाही तर त्याची सक्त अंमलबजावणी करतो. रयतेच्या कष्टाची ही अपूर्व कणव शिवाजीला रयतेची निष्ठा देऊन गेली. आज तसे सरदार नाहीत आणि तसे घोडदळही नाही, पण नवे सरदार आहेत. घोडदळ नसले तरी मोटार दळ आहे आणि मोहिमेवर नसले तरी आजही हे नवे सरदार मोटारीच्या काफल्यासह पाहणी करण्यास आणि भेट देण्यास गावगाव मुक्कामास असतात. आज हे नवे दळ गावगाव कसे वागते? सरबराईस कामी आलेल्या कोंबड्यांचे पैसे मालकाला मिळतात का? सरबराईचा खर्च मुक्कामास आलेले नवे सरदार स्वतःच्या मिळणाऱ्या पगारातून आणि कमाईतून करतात का? गावगणनाचे पाटील, कुलकर्णी आणि छोटे अंमलदार रोख देऊन वस्तू खरेदी करतात का? काय करतात हे? या सर्वांच्या घरात आणि ऑफिसात शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला असतो आणि शिवाजी महाराजांचा जय जयकार करीत असतात. शिवाजीपासून हे काय शिकले? यांचा शिवाजी कोणता? खरा शिवाजी कोणता? भाजीच्या देठाला सुद्धा हात न लावण्याची शिवाजीची सक्त आज्ञा यांना सांगावी की नको? स्वराज्य संरक्षणाच्या कार्यासाठी सुद्धा रयतेला जाच होऊ नये म्हणून हा राजा कमालीची काळजी करताना आढळतो. शिवकालीन राजनीती रामचंद्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात आढळून येते. या आज्ञापत्रातील वेगवेगळ्या आज्ञांमधून अमात्यांचा बारकावा स्पष्ट दिसतो. रयतेसंबंधी प्रीती, मनाचा कोमलपणा आणि सूक्ष्म दृष्टी या सर्वांसाठी खालील आज्ञा पहा. छत्रपतींच्या आरमार उभारणीच्या कार्यात लाकडाचे महत्त्व कितीतरी मोठे. त्याशिवाय आरमार कसे उभारणार? त्या काळी जंगले दाट होती आणि लाकूडही विपुल प्रमाणात उपलब्ध होते. तरीसुद्धा खालील आज्ञा कशी आहे पहा. स्वराज्यातील आंबे, फणस हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची, परंतु त्यास हात लावू देऊ नये. काय म्हणून तर ही झाडे वर्षा 2 वर्षात होतात असे नाही. रयतांनी ही झाडे लावून लेकरांसारखी
बहुत काळ जतन करून वाढवली. त्यांची दुःखास पारावार काय. कदाचित एखादे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असले तरी त्याची धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्याचे संतोषे तोडून घ्यावे. राजवाडे यांच्या 8व्या खंडात खुद्द शिवाजी महाराजांच्या तोंडचे उद्गार नोंदवलेले आढळतात. चिपळूण जवळ बागेचा तळ पडला असता अधिकाऱ्यांनी कसे वागावे यासंबंधी राजे म्हणतात. जवळ पावसाळ्याकरिता प्रयासाने साठवलेले गवत पडले आहे. हे लक्षात न घेता कुणी रंगनाळ्या करतील, कुणी आपट्या करतील, कुणी चिलीमस्ते करून गवतास आग लावून अनर्थ ओढवेल. मग सारी बागाच बुडेल. मग घोडी तुम्ही लोकांनी मारली असे होईल. किंवा हे पहा, तुमच्या पदरी पैसा घातला आहे, लागेल तो जिन्नस पैसा खर्च करून बाजारातून आणावा. तसेच न करता प्रजेस पीडा कराल तर मोंगल बरे असे प्रजेस होईल. रयतेसंबंधी ही कणव त्या काळी कुणाही राजाने व सरंजामदाराने दाखवल्याचे आढळत नाही. राजाची रयतेसंबंधीची कणव आगळी होती, म्हणून रयतेची राजासंबंधीची निष्ठा आगळी होती. ज्या काळात इतर राजांचे सैन्य जनतेला बटीक समजित असे, रयतेच्या संपत्तीचे नासधूस व लूट करीत असे, रयतेच्या लेकीसुनांची अब्रू बेगुमानपणे लुटीत असे, अशा काळात शिवाजी महाराजांचे सैन्य रयतेशी इतके चांगले का वागले? या सैन्यात हा बदल कशामुळे झाला? त्याचे कारण काय? हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचे उत्तर नुसत्या शिवाजीराजांच्या चरित्रात सापडणार नाही. केवळ त्यांच्या आज्ञाच या बदलास कारणीभूत होत्या असे म्हणणे अपूर्ण आहे. त्यासाठी या सैन्याची रचना आणि हे सैन्य ज्या हेतूकरता लढत होते ती रचना व तो हेतूच नीट समजून घेतला पाहिजे. शेतकऱ्यांचे सैन्य. त्या काळातील इतर राजांचे सैन्य हे खडे सैन्य होते. लढाया करणे हाच त्यांचा व्यवसाय होता, उपजीविकेचे साधन होते. 12ही महिने ते सैन्य त्याच कामावर असे. घरादारापासून दूर असलेल्या सैन्यातील शिपाई, कुटुंबापासून व शेतीभातीच्या कामापासून दूर असलेले सैन्य बेगुमानच असते. त्यांना कशाची पर्वा नसते. अशा शिपायात हडेलहप्पी प्रवृत्तीच असते. लग्न झालेले व पोरेबाळे असलेलेही 12माही शिपाईगिरी करणारे रयतेची पर्वा करत नसत. रयतेच्या संपत्तीची व अब्रूची पर्वा करण्याची मानसिकता त्यांच्यात नसते. शिवाजीचे सैन्य 12माही शिपायांचे सैन्य नव्हते. काही खडे सैन्य होते. नाही असे नाही, पण बहुतेक शिपाई शेतीभाती करीत, बायका मुलात राहत आणि शिपाईगिरीसुद्धा करीत. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करून मुलुकगिरीला बाहेर पडायचे आणि अक्षय तृतीयेला पुन्हा घरी येऊन शेतीभातीच्या कामाला लागून बायका मुलात राहायचे असा रिवाज होता. शेतीशी व कुटुंबाशी असे जिवंत व सातत्याचे संबंध असणाऱ्या शिपायांची मानसिकता दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीची व संपत्तीची काळजी करण्याची असते. इतरांच्या लेकी सुनांचा आदर करण्याची असते. दुसऱ्याच्या शेती व पिके पाहून त्यांना स्वतःची पिके आठवतात. दुसऱ्यांच्या लेकी सुना पाहून त्यांना स्वतःच्या लेकी सुना आठवतात आणि ते अत्याचार करीत नाहीत, नासधूस व लूट करीत नाहीत, अब्रू घेत नाहीत. शेतीशी जिवंत संबंध असलेला मनुष्य लुटारू होत नाही. सैन्यातला शिपाई समाजातल्या कोणत्या थरातून येतो, कोणत्या वर्गातून येतो हे महत्त्वाचे असते. यात दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इतर राजांचे आणि सरदारांचे सैन्य हे लुटारूंचे सैन्य होते. लूट करणे हाच तर त्यांचा हेतू होता. इतरांना राज्य तरी कशासाठी हवे होते? लुटीसाठीच ना. मग ते लूट करणार नाहीत तर काय करणार? सैनिकी सामर्थ्याच्या जोरावर चैनी करायची हाच ज्यांचा हेतू, ते रयतेच्या अब्रूची व संपत्तीची पर्वा कशी करणार? शिवाजीच्या राज्याचा हेतू, शिवाजीच्या शिपाई बनलेल्या शेतकरी सैन्याचा हेतू लूट करणे नव्हता, तर लूट थांबविणे हा होता. वर्षानुवर्ष केलेल्या लुटीचा, अन्यायाचा प्रतिकार करायला जे सैन्य उभे ठाकले होते ते लूट कसे करणार? अन्यायाचा प्रतिकार करायला जे उभे राहतात ते स्वतः अन्याय करीत नसतात. याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या सैन्याने कधीही आणि कुठेही लूट केली नाही असा नाही. परमुलखात जाऊन लूट केली होती. सुरतेची लूट तर प्रसिद्ध आहे, परंतु ही लूट करताना गरज म्हणून व आवश्यक म्हणून संपत्तीची लूट केली, इतरांच्या अब्रूची नव्हे. यात आणखीही एक मुद्दा आहे. इतर राजसैनिकांना पगार न देता लुटीतला हिस्सा देत. स्वाभाविकच सैनिक जास्तीत जास्त लूट करीत. शिवाजी महाराजांनी सैनिकांना लुटीतला हिस्सा देण्याची इतरांची रीत रद्द केली. लुटीचा सर्व ऐवज खजिन्यात जमा करायचा आणि सैनिकांना ठराविक मेहनताना द्यायचा अशी रीत पाडली. यामुळे लूट करण्यात आणि जास्तीत जास्त लूट करण्यात शिपायांचा हितसंबंध राहिला नाही. लूट मिळो अगर न मिळो, कमी मिळो अगर जास्त मिळो, सैनिकांना पगार मिळत असे.
त्यामुळे उगाच लूट करण्याची, चैनीसाठी लूट करण्याची प्रवृत्ती राहिली नाही. शिवाजी महाराजांचे स्वतःचे शुद्ध चारित्र्य, जाणीवपूर्वक हेतू मनाशी बाळगून दिलेल्या स्पष्ट आज्ञेचा भंग करणाऱ्यांना जरब बसेल अशा शिक्षा, उत्पादक शेतकऱ्यांमधूनच केलेली सैन्याची रचना, शिपायांच्या शेतीशी व कष्टाशी जिवंत संबंध, रोख पगार देण्याची रीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अन्यायाचा व लुटीचा प्रतिकार करण्याच्या हेतूने सुरू केलेले कार्य, यामुळे शिवाजीचे सैन्य आणि इतर राज्यांचे सैन्य यात फरक होता. महाराष्ट्रातील सामान्य रयतेला शिवाजी महाराजांचे सैन्य हे लुटारू सैन्य वाटत नव्हते, तर लूट थांबवायला निघालेले संरक्षक सैन्य वाटत होते. रयत सैन्याला सहाय्य करीत होती आणि सैन्य रयतेला वाचवत होते. सामान्य जनतेसाठी राज्य चालवण्याकरिता सैन्य आणि रयत यांचे संबंध एकत्वाचे असावे लागतात. सैन्याची जनतेला भीती वाटता कामा नये. हे एकमेकांशी पूरक राहतील अशी रचना करावी लागते, तरच यश मिळते. आधुनिक काळात सुद्धा अशी जनता आणि ऐसे सैन्य यांची उदाहरणे आहेत. व्हिएतनामचे उदाहरण हे ताजे उदाहरण आहे. व्यापार उद्योगात संरक्षण. आपल्या राज्यातील वस्तूंचा व्यापार वाढावा म्हणून परराज्यातून येणाऱ्या मालाला जबर कर बसवून स्वदेशी मालाला संरक्षण देण्याचे धोरण सर्व आधुनिक देश वापरीत आले आहेत. परंतु सरंजामशाहीच्या मध्ययुगात सुद्धा शिवाजी महाराजांनी असा कर बसवून देशी व्यापारास व उद्योगास उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारले होते असे दिसते. 6 डिसेंबर 1671 रोजी महाराजांनी कोकणातील कुडाळचे सुभेदार नरहरी आनंदराव यांना एक पत्र लिहिले. त्या पत्रात महाराज लिहितात, संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे. जरी जबरी जकातीचा तह न द्याल, मुलाहिजा कराल म्हणजे कुल उद्मी खळक बारदेशाकडे बोडेल. आपली कुल बंदरे पडतील ऐसी गोष्ट आहे. तरी रोखा पावेल तेच घटकेस कुल घाटी जकाती जबर करणे. महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि सर्वंकष दृष्टीचा हा आणखी एक पैलू आहे. स्वराज्यातील शेतीबरोबरच व्यापार उदीमांचीही काळजी महाराज घेत असत. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात डच व्यापारी व्यापार करीत होते. त्यांनी व्यापारास परवानगी मागितली. ती महाराजांनी दिली, परंतु काही बंधने लादली. त्यात जकातीचे एक बंधन आहे. शिवाजी महाराजांनी डच कंपनीला 24 ऑगस्ट 1677 रोजी कौलनामा दिला. त्यात म्हटले आहे, जिंजी प्रांताच्या परिसरात डच कंपनीला व्यापार करण्यास परवानगी देण्यात येत आहे. डचांना कुडालोर येथे मालावर 2.5% जकात भरावी लागेल. सर्व आयात व निर्यात मालाची आगाऊ माहिती दिल्यास अधिकारी मालाची पार्सले तपासणीसाठी उघडणार नाहीत. हवालदार व इतर अधिकारी यांना योग्य तो भाव कर दिल्याशिवाय कंपनीचा माल घेण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. गुलामांच्या व्यापारास बंदी. वर उल्लेखलेल्या कौलनाम्यात किंवा करारात गुलामांच्या व्यापारास प्रतिबंध करणारे एक महत्त्वाचे व आजवर बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित झालेले कलम आहे. ते असे, मुसलमान राज्यात कोणाकडूनही अटकाव न होता तुम्हाला स्त्री व पुरुष यांची गुलाम म्हणून खरेदी व विक्री करण्यास परवानगी होती. परंतु आता माझ्या राज्यात तुम्हास स्त्रियांची किंवा पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी व विक्री करण्यास संमती नाही. जर तुम्ही तसे करण्याचा प्रयत्न केलात तर माझे लोक तुम्हास प्रतिबंध करतील. हे कलम कटाक्षाने पाळले पाहिजे. ज्या काळात गुलामांचाही व्यापार भारतात कुठे कुठे चालत होता, भारतीय स्त्री पुरुष मजूर पकडून गुलाम करून परदेशी जबरीने नेले जात होते, अशा काळात स्वतःच्या रयतेचा गुलाम म्हणून वापर करण्यास शिवाजी महाराज प्रतिबंध करत होते. सर्व ठिकाणी सर्व बाबतीत रयतेची सर्व प्रकारची काळजी घ्यावयाची हे शिवाजी महाराजांच्या राज्याचे धोरण होते.